नमस्कार मित्रांनो, मी मंदार तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये। समोर पुढे 1 किलोमीटरवर आहे कशेडी टनल। इथे मी गोप्रो सेट केला आहे आणि आता मी निघतोय टनलच्या दिशेने। सो कशेडी बोगद्याबद्दल सांगायचं तर हा आपल्या महाराष्ट्रातील एक मुंबई गोवा हायवे जो आपला NH66 आहे त्यावरील एक खूप महत्त्वाचा पॉईंट ठरतो। पूर्वी कशेडी घाटाने प्रवास करताना बऱ्याच काही आठवणी लोक घेऊन चालायचे की कशेडी घाटाने जाताना कसा प्रवास होईल, तिकडच्या काही हॉरर स्टोरीज, काही टर्निंग पॉईंट्स, या सगळ्याच गोष्टी मी लहानपणापासून ऐकत आलो आहे। पूर्वी असं ऐकायचं की कशेडी घाटात जायसाठी म्हणजे गाडी चालवायसाठी लोक घाबरायची किंवा एक साईडने जर गाडी येत असेल तर दुसऱ्या साईडने गाडी थांबवून ठेवायची। आता ह्या कशेडी घाटाच्या या प्रवासात सुलभ करण्यासाठी आता आपल्या जवळ जो आलाय तो आहे हा कशेडी बोगदा। आणि हा आता मी कशेडी बोगद्याच्या जवळपास आलोय। इथे ही रेव टाकले, बोगद्याचं काम अजून पूर्णपणे झालं नाहीये पण बऱ्यापैकी काम झालंय, त्यामुळे या घाटातून आता आम्ही प्रवास करू शकतोय। आणि मी चाललोय आता गौरी गणपतीसाठी गावी आणि समोर आता आपल्या नजरेस पडतोय हा कशेडी बोगदा। आपण थोड्याफार काही डिटेल्स पण या बोगद्याबद्दल जाणून घेऊया। मुंबई गोवाचा आपला जो NH66 आहे या हायवेवर हा कशेडी बोगदा पडतो। रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा हा बोगदा साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटर अंतराचा आहे। आता या बोगदा तयार करण्याचं काही कारणं जर आपण ठरली तर मेन तर सेफ्टी, कारण का घाटवाटातून घाटाचा जो मार्ग आहे त्यातून प्रवास करताना बऱ्याच वेळा ॲक्सिडेंट्स वगैरे व्हायचे। आता तरी रोड बऱ्यापैकी ठीक आहे, बट पर्टिक्युलरली जर तुम्ही कशेडी घाट बघत असाल तर तिकडची परिस्थिती इतकी खास नाही आहे। कारण का जेव्हा मार्च महिन्यात म्हणजे मागच्या वर्षी मार्च महिन्यात जेव्हा मी गावावरून परत येत होतो तेव्हा मी कशेडी घाटाने मुंबईकडे आलो तर इट वॉज व्हेरी बॅड एक्सपिरियन्स। खूप मोठे मोठे खड्डे आहेत घाटात आणि ट्रक्स वगैरे जातात तर एकदमच खराब कंडिशन आहे रोडची। तर आता हा जो कशेडी टनल आहे यातून मी सुद्धा फर्स्ट टाईम जातोय। जेव्हा मी या घाटामध्ये एंट्री केली तेव्हा हा असा अंधार पडलेला, पण एक सेफ्टी फील होते घाटात, कारण का ह्या ज्या लाईट्स लावल्यात जे आपल्याला खिडक्यांसारख्या वाटतात पण त्या ॲक्च्युली लाईट्स आहेत। जेव्हा घाटाचं काम पूर्णपणे रेडी होईल तेव्हा या घाटातून प्रवास करायला खूप मजा मी काय घाट बोलतोय, ह्या घाटातून या टनलमधून प्रवास करायला खूप मजा येईल। इथे या टनल्समध्ये पण सुद्धा या लोकांनी डायव्हर्जन बनवलं, म्हणजे एक म्हणू शकतो आपण इंजिनिअरिंगचं एक सुपर्ब उदाहरण आहे आपल्यासमोर जे महाराष्ट्रात आपल्या सरकारने आपल्यासाठी आणलंय। माझ्यासमोर ही जी लाल परी चालली मी तिला फॉलो करतोय आणि हळूहळू पुढे सरकतोय। तर आपण येऊया पुन्हा एकदा घाटाच्या याच्यावर। तर या घाटामध्ये काय काय गोष्टी आपल्याला मिळू शकतात की गव्हर्नमेंटने जे आपल्यासाठी तयार करून ठेवल्यात, एक प्रॉपर व्हेंटिलेशन आहे, लाईट्स आहेत, सेफ्टीचा मागे काही म्हणजे मला वाटतं वर्षभरापूर्वी घाट हा जो टनल आहे तो लीक होतोय अशी पण अफवा उठलेली। अफवा नव्हती ती, ॲक्च्युली होत होते प्रॉब्लेम्स पण ते आता सॉर्ट आउट झालेत। तरी पण आपली सेफ्टी हा आपला कन्सर्न आहे आणि कशेडी घाटात प्रवास करताय म्हणजे सांभाळून तर करायलाच पाहिजे ना। पण आता जेव्हा तुम्ही या घाटात म्हणजे या टनलमधून बाहेर पडाल तेव्हा जे रोड्स बनवलेत गव्हर्नमेंटने, म्हणजे एक दोन ते 3 लेन्सचे रोड आहेत आणि आजूबाजूचं वातावरण पण एकदम जबरदस्त आहे, म्हणजे एकदम क्लीन रोड्स, मस्त टर्निंग। जेव्हा मी मार्चला येत होतो रिटर्न, जेव्हा मी कशेडी घाट उतरला तेव्हा बापरे एवढं भारी व्ह्यूज होते तिकडचे आणि तो रोड पण इतका भारी होता। त्यामुळे मला असं वाटतं की कशेडी टनल तर हवाच आणि घाट पण हवाच, दोन्ही गोष्टी ह्या आपल्याला पाहिजेत, कारण का आपण कोकणकर आहोत आणि जे काही मिळतंय ते मला जास्तच पाहिजे। ऑफकोर्स आपले जे नैसर्गिक सौंदर्य आहे आपल्या घाटांचं किंवा आपल्या कोकणातलं हे सांभाळूनच गव्हर्नमेंटने या गोष्टी केल्यात, त्याबद्दल मी गव्हर्नमेंटचा खूप आभारी आहे। सो इथे मी लालपरीला केलं आहे ओव्हरटेक आणि मी पुढे निघतोय बोगद्याच्या दिशेने। जे लाईट्स आहेत साईडच्या त्या एखाद्या खिडकीसारख्या वाटत आहेत, तिथून थोडा प्रकाश येतोय। या बोगद्याची लांबी साधारणतः 1 ते 1.5 फीट आहे, पण जर इथून तुम्ही जाताय आणि मोस्टली जर पावसाळ्यात जाताय तर खूप आरामशीर सावकाश गाडी चालवा, कारण का या वेळेला बऱ्याच गाड्या इथून 2 व्हीलर स्लिप झाल्यात, बिकॉज साईडने जेव्हा आपण ओव्हरटेक करायला जातो तेव्हा या रस्त्याच्या बाजूला या साईडला जो थोडा चिखल पाणी आहे त्यामुळे स्लिप व्हायचे चान्सेस बरेच आहेत।
ओके, सो पुन्हा येऊया टनलकडे. आता जसं जसं मी पुढे पुढे जातो आहे, हा टनलचा अंधार जो आहे हळूहळू गडद होत चालला आहे. खूप थ्रिलिंग एक्सपिरियन्स वाटतो आहे मला या बोगद्यामध्ये जाताना. तर कशेडी बोगद्याबद्दल अजून काय सांगता येईल? कशेडीचा बोगदा म्हणायचं झालं तर आपला आता जो कशेडीचा घाट आहे त्याचा प्रवास हळूहळू कमी होणार आहे. मला वाटतं गव्हर्नमेंटने तो घाट पण तयार करायला पाहिजे बऱ्यापैकी, म्हणजे तसं तिकडची जी वळणं आहे, तिकडचा तो थ्रिल आहे तो मिस नाही होणार. हो, आणि आता इथे पुढे सगळ्या लाईट्स पूर्णपणे बंद झाल्यात. फक्त मला समोरच्या गाडीची टेल लाईट दिसते. ओके, आणि हा हळूहळू आता कांधारातून हा उजेड आपल्याला दिसतोय. बोगदा आलाय संपत आणि मी आता निघतोय कशेडी बोगद्यातून बाहेर. या उजेडाला आता बरं वाटतं. हा जो व्हिडिओ मी शूट केला हा साधारण आम्ही 10-10:30च्या दरम्यान मी या बोगद्यात एंटर केलेला. आता या काळोखातून उन्हात बाहेर पडतोय मी. सर मित्रांनो, तुम्ही मला नक्की कळवा की तुम्हाला कशी वाटली ही कशेडी बोगद्याची सफर, आणि तुम्ही जर या बोगद्यातून प्रवास केला तर तुमचा एक्सपिरियन्स कसा होता मला नक्की कळवा. सो कशेडीचा टनल हा संपला आहे आणि आता हा व्हिडिओ पण मी संपवतोय. तर मला नक्की कमेंट करून कळवा मित्रांनो की तुम्हाला कशी वाटली ही व्हिडिओ. मला माहिती आहे थोडेफार फ्लॉज आहेत, पण शिकतोय आणि तुमचा सपोर्ट राहू दे. पुढे जाऊन अजून काही चांगले इंटरेस्टिंग व्हिडिओ आणण्याचा मी प्रयत्न करेन. सो तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि राईड्स करत राहा. कोकण, महाराष्ट्र, जगभर जिथे कुठे तुम्हाला फिरायला मिळेल जा, एक्सप्लोअर करा, एन्जॉय करा.